बातमी पुण्यात आहे। पुण्यात टू व्हीलर विकणाऱ्या शोरूम्सना हेल्मेट देण्याची सक्ती करण्यात आली आहे। नवीन दुचाकी विकत असताना ग्राहकांना 2 हेल्मेट देणं आता अनिवार्य असणार आहे। पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्व शोरूम्स मालकांना हे आदेश दिलेत। रस्त्यावरील होत असणाऱ्या सततच्या अपघातांमुळे आणि जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हा निर्णय घेतलाय आणि 2 हेल्मेट देणं हे आता बंधनकारक करून टाकलंय। आणि पुण्यामध्ये जर तुम्ही दुचाकी घेत असाल तर तुम्हाला 2 हेल्मेट ही सक्तीने घ्यावी लागतील। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, कधी ही अर्थातच हेल्मेट सक्ती कधीपासून केली जाते आणि कधी या शोरूम्सना नियम दिले गेलेत? नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघतो की नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन मंडळाने खरं तर ही नोटीस काढलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये असं देखील म्हणलेलं आहे की वारंवार आणि दिवसेंदिवस पुण्यातील जे दुचाकीवरचे जे अपघात आहेत ते वाढतात आणि त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू देखील होत आहे। आपण जर बघितलं तर वर्षभरात किमान 100 असे मृत्यू आहेत की दुचाकीवरती अपघात झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती पुण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व शोरूम मालकांना आदेश देण्यात आलेला आहे की कुठलीही गाडी नवीन घेताना 2 हेल्मेट त्या गाडी मालकाला देणं अनिवार्य असणार आहे। खरं तर आपण जर पुण्यातली एकंदरीत स्थिती बघितली तर पुणेकर शक्यतो हेल्मेट घालत नाहीत, जरी हेल्मेट सक्ती असली तरी। बऱ्याचदा असंही होतं की हेल्मेट घातलेलं नसल्यामुळे फाईन देखील त्यांना चार्ज केला जातो, पण तरी पण हेल्मेट काही पुणेकर घालत नाही आणि त्यामुळे आता शोरूम मालकांना देखील आदेश देण्यात आलेला आहे की नवीन गाडी जर घेत असाल तर किमान 2 हेल्मेट तरी त्या गाडी मालकाला देण्यात यावे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।